मित्रांनो नमस्कार। आज सेंद्रिय खत ग्रीन पॅन्टचे सेंद्रिय खत वापरून एका माळरान जमिनीवर पीक कसा आलेला आहे आणि त्या शेतकऱ्याला आपण तुम्हाला सोबत दाखवतो फिरून आणि त्या शेतकऱ्याला आपण विचार घेऊया। शेतकऱ्याने आज किती वर्षापासून वापरतात आणि काय वापरतात सांगा। दादा थोडं जवळ या बरं। आपलं नाव सांगा। संजय देवजी राठोड। संजय देवजी राठोड। गाव अंडेगाव भोजू तांडा तालुका मुखेड जिल्हा नांदेड। हे ग्रीन पॅन्टचे सेंद्रिय खत तुम्ही किती वर्षापासून वापरता? ग्रीन प्लांटचे खत आम्ही 2-3 वर्षापासून सारखं वापरतो। 3 वर्षापासून सारखं वापरलं। आता आपल्या मुगा शेतामध्ये आलो आपण। ह्याला ब्लूम नायट्रो आणि पहिले सुरुवातीला ग्रो नायट्रोची पण फवारणी घेतला। एसटी बीज प्रक्रिया केलेला आहे आणि प्रोम आणि पोटॅश दोन्ही मिक्स करून टाकलेल्या फवारणी ह्याला खत पेरताना। हे फुलाची संख्या आणि कण कसं वाटले दादा सांगा बरं तुम्ही। चांगलं वाटलेलं आहे। हां, जबरदस्त चांगली कळा आहे, चट्टा आहे, फूल आहे, फुला चट्टा आहे आणि मागलचं पेर आहे। मागलचं पेरा आहे, आखरी आणि रान तर पूर्ण माळरान आहे। माळरान आहे, रान माळरान आहे बघा, पूर्ण दगड आहेत खाली। चांगलं आलं पीक हे पीक। आणि आपण इतर आता लोकांच्या शेतामध्ये बघलो केमिकलचे खत DAP पोटॅश प्रोम सगळं वापरलेलं आहे। त्याचं पिवळं मारलेलं पुरा, त्याचं पिवळं मारले आणि रोगाला अटॅक आहे अटॅक आहे आणि एकदम पानं करपल्यासारखं एकदम आकडलेत पूर्ण बोकडा झाले तिथे बोकडा आहेत। आता आपण फिरून चौकाच्या बघून आलो का नाही? बघलं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती फरक आहे? लय आसमानचा फरक आहे, आसमानचा फरक आहे। हा। तर आज तुम्ही 3 वर्ष झाले कंटिन्यू वापरला। हो। तर हे बघा, काल तुम्हाला ब्लूम आणि नायट्रोकिंगचे 1-2-4 दिवस झाले फवारणी घेतलंय। त्याचं कण आणि फुलाची संख्या बघा कशी बसली। एक समान वाटाले का पीक? एक समान आहे, आता पूर्ण माळरान आहे। पुरा माळ आहे, हो, माळावरला आहे पीक, पूर्ण माळावरचं आहे। माळावरचं पीक ह्या पत्तीनं आलंय। हा। आता तुम्ही 2-3 वर्ष वापरलं समजा। 3 वर्ष झालं वापरले। बरं, हे लोकांनी हे खत वापरावं का नाही? वापरायचं हे, हं? वापरावं का? वापरावं हे खत चांगले आहे। हा। आणि तुम्ही फरक बघितलो की आता लोकांच्या शेतामधलं आपल्या ह्याच्यामध्ये? बघितलं ते बघून तर आपण हे आपलं वापरण्यामध्ये हे बघले, आपण बघले आता फरक दिसू लागले। तर आपलं एक मिशन आहे, हे काळी आई वाचवा, रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न कसं लोकांना भेटल, हे आपल्या कंपनीचं मिशन आहे। त्या मिशन मध्ये तुम्ही सामील झालोत आणि इथून पुढे तुम्ही हेच खत वापरणार का? हेच वापरणार। हां, तर त्याबद्दल आमच्या कंपनीच्या तर्फे तुमचा आभार मानतो। धन्यवाद।